नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील आजचा कापूस बाजारावर, समुद्रपूर कापूस बाजारावर, भिवापूर कापूस बाजारावर, सावनेर कापूस बाजारावर, काटोल कापूस बाजारावर, मानवत कापूस बाजारावर सर्वोत्तम दर मिळाला आहे. 9,900 ते 10,000 रुपयेपर्यंत हिंगणघाट बाजार समिती असेल, पुलगाव बाजार समिती असेल, सावनेर असेल, भद्रावती असेल, उमरेड असेल. राज्यात येत्या काही दिवसामध्ये अजून कापूस बाजारावर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. चला तर पाहूया महत्त्वाच्या अपडेटसाठी. पहिली बाजार समिती जी आहे, या ठिकाणी आपण जर बघितलं तर हिंगणघाट बाजार समिती 2,038 क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे. 8,800 रुपये ते 9,900 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सरासरी दर 88 ते 99 रुपयाचा बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. पुढील महत्त्वाची बाजार समिती पुलगावमध्ये. हिंगणघाटपेक्षा पुलगावमध्ये आवक ही कमी आलेली आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर महत्त्वाचे मार्केट पुलगाव 420 क्विंटल अवकाळले 8,400 रुपये ते 10,000 रुपयापर्यंतचा बाजारभाव. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 84 ते 100 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणामध्ये सुद्धा कापूस बाजारावर समुद्रपूर 223 क्विंटल अवकाळले 7,500 रुपये ते 9,811 रुपयाचा बाजारभाव. समुद्रपूर कापूस बाजारावर सरासरी दर 75 ते 99 रुपयाची बाजाराची अपडेट आहे. राज्यात इतर महत्त्वाच्या ठिकाणामध्ये उमरेड 347 क्विंटल अवकाळले 8,500 ते 9,890 रुपयाचा बाजारभाव. उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती 85 ते 99 रुपयाचा बाजाराची अपडेट आहे. तसेच राज्यात सिंधी सेलूमध्ये 650 क्विंटल अवकाळले 7,100 9,951 रुपयाचा बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. सरासरी दर 71 ते 99.5 रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे. घाटांची 792 क्विंटल अवकाळले 8,300 ते 9,890 रुपयाचा बाजाराची अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीतील कापूस, तूर, सोयाबीन, कांदा, टोमॅटो अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. यामध्ये उमरेड असेल, काटोल असेल, सावनेर असेल, भिवापूर असेल, घाटंजी असेल, या ठिकाणी बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.